आज संपूर्ण देशभरात रंगाचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। सकाळपासूनच लोक रंगाची उधळण करत धुळीवंदन साजरी करत आहेत। राज्यात मुंबई, पुणे, नाशिकमध्ये धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। कोकणातील प्रमुख उत्सव शिमगोत्सवाच्या जल्लोषाला सुद्धा सुरुवात झाली। दृश्य आपण पाहतोय, ठिकठिकाणी रंगाचा उत्साह उधळून पाहायला मिळतोय। कोकणातील शिमगोत्सव सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। दृश्य पाहतोय, पुढारी न्यूजवरती नृत्य सुद्धा सुरू आहे। ठिकठिकाणी आपापल्या विभागातील परंपरेप्रमाणे होळीचा सण हा साजरा करण्यात येतो। वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहतो तो होळीचा सण आज आलेला आहे। धुलीवंदन आहे, त्या निमित्ताने रंगबेरंगी रंगाची उधळण करत आनंदोत्सवात हा सण साजरा करण्यात येतो। त्या ठिकाणची ही दृश्य आहेत। आज देशभरात हा होळीचा उत्साह मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येतोय। रंगोत्सवाची हे दृश्य आहेत, तर कोकणात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। आपल्या पारंपरिक पद्धतीने ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रथा परंपराचं पालन करत आज होळी सण साजरा करण्यात येतो। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्यासोबत पुण्याहून जोडलेत। मी ज्ञानेश्वरकडे जाणार आहे। ज्ञानेश्वर, आज दिवसभरात आपण पाहतोय रंगोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या प्रथा परंपरा जपत आजचा हा सण साजरा करण्यात येतोय। कशी आजची सकाळ वेगळी आहे? बरोबर आहे। काल होळीचा सण साजरा झाला आणि आज धुलीवंदन आहे। धुलीवंदनाच्या निमित्तानं आपापल्या भागात भौगोलिक परिस्थिती आपण जर बघितली तर टप्प्याटप्प्यानं राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो। पुण्यात देखील मोठा उत्साह आजच्या निमित्तानं आहे आणि जी तयारी आहे ती या ठिकाणी सगळी सुरू झाल्याचं आपण पाहतो आहोत। माझ्या पुढ्यात जर तुम्ही बघत असाल तर सगळे वेगवेगळे जे रंग आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। रंगांसोबत पिचकाऱ्या देखील या ठिकाणी हा सगळा जो उत्साह आहे तो साजरा करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी दिसत आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुलं देखील या सगळ्या आजच्या उत्सवामध्ये वापरली जात आहेत। सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी गंगेचं पाणी जे आहे ते प्रयागराजवरून आणण्यात आलेलं आहे, जे आज जो रंगोत्सव साजरा केला जाईल त्या निमित्तानं वापरलं जाणार आहे। ही तयारी आपण या ठिकाणी पाहतो आहोत। मोठ्या नियोजनात हा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी पार पडणार आहे। आपण जर बघितलं असेल तर स्टेज जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे आणि एकूणच हे भोई प्रतिष्ठानचं 30वं वर्ष आहे। आपण या ठिकाणी पाहतोय की कुंभ जो झाला त्या कुंभातलं पवित्र जल जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आज जेव्हा रंग खेळले जातील तेव्हा कोरडे रंग खेळले जातील आणि ओले रंग जेव्हा खेळले जातील तेव्हा हे कुंभातलं जे पवित्र जल आहे ते या ठिकाणी आजचा हा सगळा सण साजरा केला जात असताना, हा उत्सव साजरा केला जात असताना या सगळ्या लोकांमध्ये मोठं चैतन्य निर्माण व्हावं यासाठी या ठिकाणी ही सगळी जी तयारी आहे ती आपण पाहतोय। अगदी माझ्या पाठीमागे जर तुम्ही दूरपर्यंत बघितलं तर डीजेची देखील जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। डीजे च्या तालावरती हे सगळे जेव्हा पुणेकर एकत्र येतील अर्थात वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास खूप खूप धन्यवाद।